अगदी आमचे सर सांगतायत की हा चेंडू मात्र भुंद्यात होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. क्रिकेटमध्ये या दोन गोष्टींना महत्त्व दिलं जातं सर. एक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे या क्रिकेटमधला यॉर्कर चेंडू. क्या बात आहे. लाजवाब चेंडू हाताळण्यात आला. अगदी मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान. हो हो, यावेळेस कट केलाय, क्लिक केलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे 38 मध्ये. चेंडू रोखला जाईल, थ्रो केला जाईल. दरम्यान एक सिंगल. नितीन यावेळेस मात्र स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक यावेळेस मात्र चांगल्या प्रकारे हाताळलं जात आहे. ओहो, लोअर फुलटॉस चेंडू होता. यावेळेस कट केलाय हलक्या हाताने. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू कलेक्ट करून थ्रो करतोय. दरम्यान एक सिंगल धाव या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. एक सिंगल होती. यावेळेस मात्र वेग चांगला पाहायला मिळाला, कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या दरम्यान आणि दोन धावा सहजरित्या कंप्लीट. ओहो, यावेळेला गुड लेंथला चेंडू होता. कट केला. 38 मध्ये रोखण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. पुन्हा एकदा चेंडू कलेक्ट करून थ्रो करतोय. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगल डबलच्या धावा दिल्या जात आहेत. धावफलक 5 या आकड्यावरती. आतापर्यंत गोलंदाजांनी हाताळले चेंडू 5, 4 आणि दिलेत 5 धावा. चांगली गोलंदाजी, सफल गोलंदाजी. सिंगल डबलच्या धावा दिल्या जात आहेत मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ओहो, यावेळेस देखील अगदी चेंडूचा बॅटचा स्पेशल लास्ट अंतिम मुवमेंटला मात्र ओपन केला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या लाईनला चेंडू यावेळेस मात्र सफर करत होता. चेंडू रोखला जाईल, थ्रो केला जाईल. दरम्यान 3 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. 3 धाब्यांनी धावफलक पोहोचलं 8 या अंकावरती. सुमित नेक्स्ट बॉल. ओहो, शॉट अँड बॉल. यावेळेस चांगला फटका आहे, लाजवाब फटका आहे. धावा किती देईल? तब्बल 4 धावा या फटक्यावरती. अंतिम चेंडू होता आणि अंतिम चेंडूवरती घेतल्या गेल्या 4 धावा. या 4 धाब्यांनी धावफलक पोहोचलोय 12 या अंकावरती. 12th रन ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिले षटक समाप्तीनंतर धावफलक 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी षटक हाताळत असताना सुमितनं मात्र सिंगल डबलच्या धावा दिल्या होत्या. तिहेरी धाव 5व्या चेंडूवरती आली होती. तदनंतरच्या चेंडूवरती मात्र चांगला फटका पाहायला मिळाला आणि 4 धावा. नेक्स्ट बॉलर यावेळेस संकेत येतोय. एकाच राशीचे 2 गोलंदाज सुमित, संकेत. ओहो, यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये फटका आहे. गॅप मध्ये प्रॉपर चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू फरार 4 धाब्यांसाठी. टायमिंग प्रॉपर होतो. यावेळेस आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये काय लाजवाब चेंडू उडवला गेला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती दूरवरती अंतर कापून थांबत होता परंतु चेंडू अवाक्या बाहेर. ओहो, यावेळेस नितीननं चेंडू पुन्हा एकदा उडवला होता. घोषित क्षेत्रामध्ये जातोय. पंच सांगतायत 1 धाव केवळ. स्ट्राईक रोटेट होईल आणि यावेळेस मात्र स्ट्राईक वरती दिनेश पाहायला मिळेल. दिनेशच्या बॅटमधनं देखील एक चौकार आलाय. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. सिंगल डबलच्या धावा देखील घेतल्या जात आहेत. सांगतायत की प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येऊ शकत नाही. या अनुषंगाने फलंदाजी अप्रतिम आहे, गोलंदाजी लाजवाब आहे आणि त्याला अगदी सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल यावेळेस मात्र 2 बॅटरच्या माध्यमातून. चला, मॅच बॉल येतोय. धावफलक पाहायला मिळतंय 17 या अंकीवरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 1.2चा सामना आतापर्यंत झालाय. ओहो, यावेळेस शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल पाहायला मिळतोय.
कारण यावेळेस बघा टायमिंग थोडंसं कुठेतरी कमी पाहायला मिळालं बॅटरकडनं, परिणामी निर्धाव चेंडू येतोय. हो यावेळेस लाजवाब टायमिंग, एक्स्ट्रा कव्हर लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फेकून दिला गेलाय 4 धाब्यांसाठी मुंबईचं मरीन ड्राईव्ह. आणि पहावा दिनेशच्या बॅट मधला हा कव्हर ड्राईव्ह लाजवाब. चौकारानं धावफलक 21 अंकावरती 2-1 विदाउट लॉस. क्या बात है, लाजवाब फटकेबाजी केली जाते. अगदी टायमिंग वरती हा फटका पाहायला मिळाला. चेंडू खराब नव्हता मित्रांनो, परंतु फलंदाजी अप्रतिम. यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. दिनेश यानं मात्र दांडी गोल केली आहे. दिनेश या गोलंदाजाची फलंदाजाची संकेत, क्या बात है, चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय. एक चौकार ठोकल्यानंतर दिनेशला मात्र दाखवतोय तंबूचा रस्ता. दिनेशच्या बॅट मधनं एक चांगला फटका पाहिल्यानंतर तदनंतर मात्र गोलंदाजानं कमबॅक केलंय. संकेत लाजवाब. यावेळेस मात्र थोडासा स्विंग झाला होता, चेंडू रिलीज झाल्यानंतर विकेटवरती आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला लाभलाय. पहिली विकेट दिनेश मात्र डगआउटमध्ये परतलाय. रोहित येतोय यावेळेस नितीनची साथ देण्यासाठी. आपण पाहतायत ऐकतायत हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025. विजयभाई भगत यांच्या संकल्पनेतनं ही स्पर्धा गेली 25 वर्ष आणि 25 वर्षामध्ये काय मिळवलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला अलोट गर्दी या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं, हा स्नेह आहे मित्रांनो. आणि धर्मवीर चषक खऱ्या अर्थानं वर्ल्ड कप म्हणून का ओळखला जातो, शहापूरचा वर्ल्ड कप, खऱ्या अर्थानं ही आमच्या गुणी प्रेक्षकांची गर्दी आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी मन जिंकली आहेत या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं. हो या वेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. अँगल क्रिएट केला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. सफल अँगल पाहायला टीम बामणे संघाला यावेळेस यश प्राप्त झालंय. चांगल्या धाबा आल्या आहेत, परंतु उर्वरित येणाऱ्या 2 षटकांवरती मात्र हाणामारी करावी लागेल, कारण अजूनही विकेट खूप साऱ्या हातामध्ये आहेत. उर्वरित चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूंवरती किती धावा घेतल्या जातील. 4 षटकांचे सामने खेळले जात आहेत आजच्या दिवसामध्ये. मेगा फायनलचा दिवस आहे आणि या मेगा फायनलमध्ये लूट गर्दी देखील प्रेक्षकांची, मुख्य व्यासपीठावरती देखील मान्यवरांची गर्दी पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3. हो प्रणय येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू सफल, चांगल्या प्रकारे यावेळेस गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळतोय. नितीन सारख्या एक चांगल्या फलंदाजाला यावेळेस मात्र बॅकफूटवरती ढकललं जात आहे. मोठे फटके मारण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क थोडंसं रुसलेलं नातं पाहायला मिळतंय. हो आत घुसून यावेळेस मात्र सेफ झोन मध्ये फटका. लाजवाब टायमिंग, अप्रतिम टायमिंग, अंतर हवं तेवढं डिस्टन्स कव्हर केलाय चेंडूना 6 धाब्यांसाठी. या षटकाराने मात्र धावसंख्या 6 ने वाढली आहे 27 अंकावरती 2-7. 27 धाबा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नितीन यावेळेस मात्र हवी झालाय. हो यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न. हा चेंडू जागेवरून चांगल्या प्रकारे बॅटला कलेक्ट झाला असता, परंतु पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. एक षटकार आल्यानंतर प्रणयनं मात्र चेंडू निर्धाव हाताळलाय. पहिला चेंडू निर्धाव आला, तदनंतरच्या चेंडूवरती 6 धाब्यांसाठी षटकार पाहायला मिळाला. तदनंतरचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येतोय. कमबॅक प्रणय, क्या बात है. हो शफल होऊन पुढे येऊन यावेळेस लाजवाब टायमिंग, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर नितीनच्या बॅट मधनं आलेला हा दुसरा षटकार. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर 6 धाब्यांसाठी.
ओहो, हा फटका सुरेख होता. लाजवाब टायमिंग यावेळेस पाहायला मिळालं. एक तेरी तो एक मेरी, कारण पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. तिसरा चेंडू निर्धाव आला, चौथ्या चेंडूवरती षटकार आलाय. हा चेंडू कोणासाठी असणार आहे चांगला. धावफलक पोहोचलोय तब्बल 33 अंकावरती. हो हो, यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर चेंडू फरार. नशिबाचा चौकार. क्राऊडचा आवाज यावेळेस मैदानावरती घुमतोय. जीवन संजीवनी प्राप्त झाली आणि संजीवनी प्राप्त झाल्यानंतर प्राप्त झाल्या 4 धाबा देखील नशिबाच्या. ओहो, यावेळेस चांगला चेंडू अगदी ब्लॉक होलला परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. खराब थ्रो, परिणामी या 2 धाबा. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव आणि 1 धाव कंप्लीट, अशा 2 धाबा. या 2 धाब्यांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलोय 39 या अंकावरती. 39 रन, लॉस ऑफ 1 विकेट. टीम बामणे संघ. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालं. तिसऱ्या षटकामध्ये जर बघायला गेलात तर धाबा आल्या 18 धाबा. 18 धाबा घेतल्या गेल्या तिसऱ्या षटकामध्ये. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या अभिसाबन सर 12 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धाबा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 18 धाबा. अलेख वाढत चाललाय. चौथं षटक, 6 चेंडू, शेवटचं अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये किती धाबा येतील. गोलंदाजी ट्रॅकवरती रवींद्र येतोय. षटक क्रमांक शेवटचं अंतिम हाताळण्यासाठी, चौथं षटक हाताळण्यासाठी. सामने 4 षटकांचे खेळवले जात आहेत मित्रांनो. हा शेवटचा षटक असेल. 6 चेंडूमध्ये किती धाबा घेतल्या जातील. मागील ओव्हरमध्ये 18 धाबा आल्या आहेत. हो, यावेळेस मात्र चांगला चेंडू. शरीर यष्टीवरती यावेळेस चेंडू ठेवण्यात आला होता. शॉर्ट चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग खराब पाहायला मिळालं या चेंडूवरती नितीनच्या माध्यमातून. परिणामी हा एक चिकी सिंगल घेतली गेली. लेग बाईटच्या स्वरूपात पंचांनी दंडित केलंय. 1 धाव आणि या एका धाब्याने धावफलक पोहोचतोय 40 या आकड्यावरती. 40 40 धाबा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. चांगली धावसंख्या या ठिकाणी बनवली गेली आहे. मी तर म्हणेल की अगदी आपण पाहिलं की अगदी पहिल्या दिवसापासून 5 षटकांचे सामने आणि 55 पर्यंतची धावसंख्या या विकेटवरती चांगल्या प्रकारे राहिली आहे. हो हो, यावेळेस हलक्या हाताने केट केलाय. एक सिंगल घेतली जाईल. मी तर म्हणेल की सिंगल मात्र बामणे संघासाठी चांगलं ठरू शकतं, कारण नितीनकडे स्ट्राईक राहणं यावेळेस गरजेचं असेल आणि याच अनुषंगाने हा केवळ डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. नितीन यावेळेस मात्र बॅट चेंज करतोय. काय इरादे असतील, कारण बघायला जर गेलं तर मागील षटकामध्ये चांगली फटकेबाजी झाली होती. त्याच बॅटमधनं त्याच्या 2 षटकार आणि 1 चौकार आल्यानंतर देखील फलंदाज बॅट चेंज करतोय. हो, यावेळेस दिशा भटकलाय. गोलंदाज पूर्णपणे प्रेशर. या 2 धाबा. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 फॉर द ओव्हरची देखील ग्वाही दिली गेली पंचांच्या माध्यमातून. या 2 धाबा ऍड केल्यानंतर धावफलक पोहोचलंय 43 या अंकावरती. रवींद्र. ओहो, यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय. लाजवाब टायमिंग, हवाई सफर. इट्स अ ब्रँडेड षटकार नितीनच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. हो, या आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं पूर्णपणे खराब कामगिरी राहिली होती. बॅकफूट वरती जेव्हा गोलंदाज पाहायला मिळाला त्या चेंडूवरती पूर्णपणे प्रेशरमध्ये पाहायला मिळाला आणि प्रेशरमध्ये असल्यानंतरच एक्स्ट्राच्या धाबा देखील पाहायला मिळतात. यावेळेस मात्र ओळखलं नितीननं पूर्णपणे प्रेशरमध्ये गोलंदाजी होतीये आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेलाय. काय फटका सजवला गेला. टेनिस क्रिकेटमध्ये नितीनला बामणे संघाकडनं विशेष काम मानलं जातं.
ज्याच्या वेळेस बामणे संघाचं नाव घेतलं जातं, नितीनचं नाव अग्रगण्य स्थानी का घेतलं जातं याचं उत्तम उदाहरण या फटक्यावरती पाहायला मिळालं आमच्या गुणी प्रेक्षकांना. रवींद्र यावेळेस पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल नितीनसाठी. हो यावेळेस देखील बिग हिट पाहायला मिळतोय. क्राऊडनं सांगितलं की हा चेंडू मात्र सरकारी दवाखान्यामध्ये जाऊ द्या आणि काय बात आहे, नितीननं ऐकलं आणि क्रॉस द लाईन फटका, टायमिंग प्रॉपर, हवाई सफर. इट्स अ ब्रँडेड षटकार नितीनच्या बॅटमधनं आलेला बॅक टू बॅकचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. लाजवाब कामगिरी, शॉर्ट अँड पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल. नेक्स्ट बॉल रवींद्र या पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलला गेलाय. डॉमिनेट कामगिरी पाहायला मिळते फलंदाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ओहो बडी धावफलक पोहोचलोय 55 या अंकावरती. 55 रन्स, माय लकी नंबर 55. अभि चव्हाण सर जर बघायला गेलात तर माझ्या जर्सीवरती देखील 55 हा नंबर असतो. 39 धावांची वादळी पारी करून अगदी किफायतशीर कामगिरी, जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पूर्णपणे खांद्यावरती घेऊन लाजवाब कामगिरी करून नितीन मात्र डगआउट मध्ये परतला. तब्बल 39 धावांची खेळ केली नितीननं. हो यावेळेस देखील उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. डाऊन द ग्राउंड फटका यावेळेस पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. वन बाउन्स थ्रो केला जाईल. दरम्यान किती धावा घेतल्या गेल्या? 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेत असताना यावेळेस धावचित स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि 2 धावा ऍड केल्यानंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 57 धावा. 57 रन, 58 टू विन. लाजवाब कामगिरी. 24 चेंडूंमध्ये 58 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. अगदी आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाल्या होत्या. तदनंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये संकेतनी चांगली कामगिरी केली होती. 9 धावा केवळ खर्च करून 1 गडी बाद केला होता. तदनंतर आलेला प्रणय यानं देखील तब्बल 18 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये आल्या पुन्हा एकदा 18 धावा. म्हणजे पूर्णपणे बॅकफूटवरती गोलंदाजांना ढकललं गेलं. नितीननं कामगिरी केली. तब्बल 39 धावांची खेळी आणि याच धावा महत्वाच्या ठरल्या. एक महत्वाची सूचना असेल, रॅलिंग वरती कोणी चढायचं नाहीये. जी बाउंड्री लाईन लगत रॅलिंग केली गेली आहे त्या रॅलिंग वरती कोणीही चढायचं नाहीये. महत्वाची सूचना असेल माझ्या गुणी प्रेक्षकांना. खऱ्या अर्थानं गुणी हा शब्द का वापरला जातो याचं देखील महत्व असू द्या. कारण आम्ही गुणी म्हणतो याचा अर्थ तुम्ही गुणी वागलं पाहिजे मित्रांनो. कारण निश्चितपणे क्रिकेटचा आनंद घ्या परंतु चुकीची वर्तवणूक मात्र करू नका. काय कामगिरी केली आहे नितीननं बामणे संघासाठी. मी तर म्हणेल की पूर्णपणे जबाबदारी घेतली आणि जबाबदारीला लाजवाब अफलातून कामगिरी केली. तब्बल 39 धावांची वादळी खेळी आणि ती खेळी मात्र महत्वाची ठरू शकते या मॅच मध्ये. परंतु येणारे 4 षटक सांगतील की विजय कोणाचा. चला नेक्स्ट मॅच येते थामणी विपक्ष सारमाल. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित यायचे. सारमाळ संघाचा कर्णधार आणि धामणी संघाचा कर्णधार चला त्वरित नाणेफेकीसाठी या. चला सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आत एंटर करायची आहे मित्रांनो. तानसा संघ जास्तीचा वेळ मित्रांनो घेऊ नका. सलामीची जोडी सलामीचे बॅटर यावेळेस मात्र मैदानाच्या आत एंटर झालेले पाहू शकताय आपण. प्रवीण आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आत एंटर झाली आहे. ज्या प्रकारे नितीननं फलंदाजी केली अगदी सलामीला आला होता शेवटच्या षटकापर्यंत थांबला
आणि 39 धावांची वादळी खेळी केली. याच प्रकारची खेळी एखाद्या फलंदाजाला करावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येतो असं नाही. अगदी आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये संघर्ष करत होता नितीन, परंतु ज्या वेळेस पूर्णपणे सेट झाला त्यानंतर मात्र त्याची चौकार आणि षटकारांची अतिशबाजी पाहायला मिळाली. याच प्रकारची कामगिरी जबाबदारी घ्यावी लागेल तांसा संघाच्या एखाद्या फलंदाजाला. षटक क्रमांक पहिल्या हाताळण्यासाठी पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. लेट्स प्ले गेम ऑन. यावेळेस मात्र हा टार्गेट मोड काढण्यासाठी आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. हो नितीन, यावेळेस मात्र काय लाजवाब चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतो इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त उंची पाहायला मिळाली यावेळेस या चेंडूवरती. परिणामी 1 द ओव्हरची ग्वाही देखील दिली गेली आहे. 1 द ओव्हर. यावेळेस चेंडू यावेळेस बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय एका धाबेसाठी. या एका धाबेने संघाचं खातं खोललं गेलंय. फलकावरती आपण 2 धाबा पाहतोय. पंकज यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. पंकज आणि प्रवीण ही जोडी मैदानाची आत पाहायला मिळते टीम तांसा संघाकडनं. यावेळेस चांगला चेंडू. शरीर यष्टीपासून दूर ठेवला चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. ज्या वेळेस तुम्ही शरीर यष्टीपासून दूर ठेवता चेंडू त्या वेळेस मात्र सफल चेंडू राहिलेत. अगदी ऑनसाईडला खेळणारे फलंदाज या चेंडूवरती संघर्ष करत असतात. तीच कामगिरी यावेळेस मात्र नितीनच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फंबलिंग अगदी सुरुवातीपासूनच पाहायला मिळत होती आणि एक सिंगल धाव घेतली गेली आहे. या सिंगलने धावफलक 3 या अंकावरती. मोमेंटम शिफ्ट झाली आहे याचाच अर्थ एक्स्ट्राची धाव. पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल आणि यावेळेस मात्र जीव घेतला गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय ऑफिशियल पंचांचा निर्णय वाईट आहे त्यावरती आक्षेप पाहायला मिळतोय. यावेळेस चेक केलं जाईल. तडमगडच्या भूमिकेमध्ये किस्मतराव सर पाहायला मिळत आहेत. चेक केलं जाईल. संपूर्ण लाईव्हची टीम या ठिकाणी सज्ज आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी. अचूक निर्णय पंचांचा आहे. यावेळेस पंचांचा निर्णय चुकीचा पाहायला मिळाला. सॉरी, रिव्ह सक्सेसफुल होतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेस चेंडू उडावला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येतोय आणि यावेळेस मिसफील पाहायला मिळते. चेंडूवरती येणं गरजेचं होतं. यावेळेस तुम्ही मात्र हा टप्पा चेंडू उचलू शकत नाही कारण अगदी आपण बघायला जर गेलात तर हे मैदानावरती अगदी पूर्णपणे कडक मैदान पाहायला मिळतं. ज्यावेळेस चेंडू रिलीज होतो अगदी डोक्याच्या वरनं तुमच्या निघून जातो. यावेळेस चेंडूवरती जाणं गरजेचं होतं. शेल घेण्यासाठी प्रयत्न कमी पाहायला मिळाला. परिणामी चौकार. यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतं फटक्यावरती. क्रॉस द लाईन. घुटणे टेक तमाशा देख. चौकार. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावफलकावरती धावा पाहतोय 11 धावा. ज्यावेळेस बामणे संघ फलंदाजी करत होता प्रथम त्यावेळेस मात्र पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. यावेळेस 11 आल्या आहेत म्हणजे चांगली सुरुवात झाली आहे. एकंदरीत आतापर्यंत हा सामना बरोबरीने चाललाय असं देखील म्हणायला हरकत नाहीये. चांगली कामगिरी सफल कामगिरी होतीये. पाठलाग केला जातोय तब्बल 58 धावांचा. विकेटवरती राहून खेळावं लागेल. ज्याच्या वेळेस तुम्ही
5 ते 6 चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढतात, त्यावेळेस मात्र चांगल्या प्रकारे सेट झालेलं असतं आणि सेट झाल्यानंतर चांगले फटके देखील येऊ शकतात. या अनुषंगाने तुम्हाला मात्र आता मात्र हात खोलावे लागतील. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये जर बघायला गेलात तर समीकरण आहे 18 चेंडू आणि 47 धाब्यांची गरज आहे. हो हो, यावेळेस मात्र अपस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, त्यावरती मात्र बॅट अतिशय वेगाने फिरली होती, परंतु बॅट आणि बॉल यामध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळण्यात आलाय रोहितच्या माध्यमातून. ओहो, यावेळेस आय थिंक थोडासा साऊंड आला होता, परंतु यावेळेस निसटता चेंडू पाहायला मिळाला यष्टीरक्षकाच्या हातातनं. 2 चेंडू निर्धाव. रोहित चांगली कामगिरी करतोय, क्या बात आहे. हो हो, यावेळेस देखील निर्धाव चेंडू. बॅक टू बॅकचे 3 निर्धाव चेंडू, पूर्णपणे फलंदाजाला निस्थानभूत करणारी कामगिरी. म्हणतात ना की स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कामगिरी करावी लागते, ती कामगिरी मात्र चोख बजावत असताना गोलंदाज, क्या बात है. चौथा चेंडू निर्धाव आलाय. बॅक टू बॅकचे 4 चेंडू निर्धाव. रोहित लाजवाब कामगिरी. बामणे संघाचा हा गोलंदाज काय कामगिरी करतोय. हो हो, यावेळेस म्हणतात ना की शांततेनंतर वादळ, परंतु हे वादळ मात्र मैदानामध्येच थांबवलं गेलं नितीनच्या माध्यमातून. चांगला फटका होता लॉंग ऑन लास्टला. नितीन मात्र चेंडूवरती आला, चेंडूला शेवटच्या क्षणी रोखलं गेलं. संघासाठी महत्वाच्या, मी तर म्हणेल की 5 धावा रोखल्या गेल्यात. हो, यावेळेस फटका चांगला आलाय. धावा किती येतील? 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. तिसरी धावेसाठी कॉल दिला गेला. यावेळेस तिसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय बाद. धावचित स्वरूपात 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. पहिली विकेट यावेळेस मात्र बाद झालाय फलंदाज पंकज यावेळेस मात्र डगआउट मध्ये परततोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर पाहायला मिळतोय. जतीन यावेळेस मात्र मैदानाच्या आत इंटर होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत अप्रतिम लाजवाब गोलंदाजी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरी खर्च झाल्या असल्या तरी रोहितनं मात्र सांगितलं की कमबॅक कसं करायचं हे मात्र आम्ही जाणतोय चांगल्या प्रकारे. तब्बलला हाताळले गेलेत. बॅक टू बॅकचे 4 निर्धाव चेंडू, तदनंतर एक सिंगल आली आणि तदनंतर त्याने मात्र 2 धावा खर्च केल्या. म्हणजेच एकंदरीत दुसऱ्या षटकामध्ये जर बघायला गेलात 1 गडी बाद झाला आणि 3 धावा केवळ. पूर्णपणे लाजवाब आणि अप्रतिम गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कामगिरी सफल आणि सफल या मॅच मध्ये कामगिरी बामणे संघाची देखील पाहायला मिळते. हो, यावेळेस शॉर्ट अँड पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, चांगला फटका पाहायला मिळतोय. इट्स अ ब्रँडेड षटकार 6 धाब्यांसाठी. हे षटकाराने धावफलक पोहोचलोय 20 या आकड्यावरती. याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला या मॅच मध्ये विजय संपादित करायचं असेल तर मात्र मोठे फटके मारावे लागतील. हो, यावेळेस देखील फटका सुरेख आहे. लाजवाब टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन ला पार करत चेंडू. इट्स अ सिक्सर. प्रवीण, क्या बात है. बॅक टू बॅकच्या 2 षटकारानंतर धावफलक बघायला गेला तर 26 या आकड्यावरती 26 रन. आता बॉल टू रनचं इक्वेशन जर बघायला गेलात तर 10 चेंडू आहेत आणि विजयासाठी 32 धावा.
दोन आलेत, अजून दोन आले तर पूर्णपणे मॅच बदलू शकते. प्रवीण यावेळेस मात्र पूर्णपणे हवे होऊन खेळतोय. षटक क्रमांक 3 यावेळेस मात्र थोडंसं महागडं पाहायला मिळतंय. ओहो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. फटका फसला आणि 38 मध्ये घेतला गेलाय झेल. प्रवीण बॅक टू द पवेलियन. बडी मछली चाल में. यावेळेस जर बघायला गेलं तर पूर्णपणे मी तर म्हणेल की बामणे संघ या मॅच मध्ये पकड सध्या तरी मजबूत पाहायला मिळतीये. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठला चेंडू काय करेल, कुठला फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करेल हे सांगू शकत नाही. अजूनही सामन्यामध्ये जिवंतपणा जर ठेवायचं असेल तर मात्र प्रत्येक चेंडूवरती मात्र हवी होऊन पूर्णपणे मोठे फटके मारावे लागतील. परंतु ज्या प्रकारे बॅट फिरतीये फलंदाजाची, निश्चितपणे पूर्णपणे दबाव प्रेशर मध्ये पाहायला मिळते. टीम तानसा यावेळेस संघर्ष करते. 58 धावांचा यावेळेस तगडं आव्हान होतं आणि ते मात्र यावेळेस थोडंसं जड झालेलं पाहायला मिळतं. ओहो, यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा लॉब केलाय फटका. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लाजवाब झेल. अप्रतिम. डे ऑफ द कॅच, परफेक्ट ऑफ द कॅच, लाजवाब. क्या बात है. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. ऍक्शन रिप्ले नक्कीच आपण बघू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका ज्या वेळेस खेळला गेला झेल नव्हता असं या ठिकाणी आम्हाला वाटलं होतं, परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला अगदी हवेमध्ये. लाजवाब कामगिरी. स्वतःला झोकलं आणि कॅच. अप्रतिम. डे ऑफ द कॅच. क्या बात है. यावेळेस मात्र अफलातून कामगिरी. लाजवाब झेल टिपला गेलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. जर झेल आवडला असेल तर प्रेक्षक या क्षेत्ररक्षकासाठी जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या. क्या बात है. ओहो, यावेळेस फटका देखील सुरेख आहे. डिस्टन्स देखील कव्हर केलाय चेंडूना. सीमा रेषे पार. इट्स SIX 6. षटकाराने धावफलक पोहोचलंय 32 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. आता मात्र समीकरण आले 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मॅच आली आहे. एका षटकाराने मॅच फिरली आहे. 6 चेंडू मध्ये 26 येतील का? षटक क्रमांक 4 अंतिम षटक हाताळण्यासाठी, भैरवी षटक हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय सचिन. षटक क्रमांक 4 यावेळेस सचिनकडे दिलं गेलंय. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय बॅटर जतीन. ओहो, जतीनच्या बॅट मध्ये देखील फटका सुरेख आहे. लाजवाब टायमिंग. हवाई सफर. आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. 6 चेंडू मध्ये 26 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती ठोकला गेलाय जतीनच्या बॅट मधनं.
लाजवाब फटका, टायमिंग प्रॉपर झालं होतं, अगदी बॅटच्या मिडलला यावेळेस चेंडू पाहायला मिळाला 6 धाब्यांसाठी. आणि आता मात्र 5 चेंडू 20 ची गरज आहे. हो हो, मीटिंग झाली आहे, टीम मीटिंग झाली आहे का नाही. जतीननं यावेळेस मात्र टीम मीटिंग साठी भाग पाडलाय. टीम तानसा, क्या बात आहे, लाजवाब कामगिरी. हो हो, यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू, क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. वन बाउन्स ओव्हर द रोप, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये यावेळेस चौकार येतोय. 4 चेंडू 16 धाबा. बघा सामना होता 6 चेंडू 25-26 ची गरज असताना षटकार आला, तदनंतर यावेळेस चौकार येतोय. आणि आता मात्र 4 चेंडू 16 ची गरज आहे. सचिन या गोलंदाजाला पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललं गेलंय जतीनच्या माध्यमातून. जतीन काय कामगिरी करतोय, लाजवाब. हो हो, डॉमिनेट कामगिरी यावेळेस देखील. मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटच्या डोक्यावरनं. इट्स आउट ऑफ द पार्क, वंडरफुल, क्या बात है, लाजवाब बॅटिंग केली जातीये. हो हो, यावेळेस मात्र पूर्णपणे मॅच फिरवली गेली आहे. अफलातून कामगिरी. क्या बात है जतीन, लाजवाब फटकेबाजी. ओहो, यावेळेस मात्र बिग अपील, बिग अपील, बिग अपील, अपील फेटाळली गेली आहे. यावेळेस चेंडू राहिलेत मात्र 2. निर्धाव चेंडू आलाय. जतीन आहे ज्याच्या बॅट मधनं 16 धाबा आल्या आहेत. अगदी या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती. आता मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धाबा, 1 चौकार आणि 1 षटकाराची गरज आहे. हो हो, यावेळेस देखील फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 सिंगल घेतली गेली, डबलचा कॉल. यावेळेस दुसरी धाव होईल का? यस, यावेळेस फलंदाज सेफ आहे. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. हो, एक्स्ट्राचा चेंडू जर झाला तरच मात्र यामध्ये काहीतरी मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं तानसा टीमचं. कारण समीकरण आहे आता मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. अगदी आपण बिरवडी येथे देखील मॅच पाहिला होता. वेळूक संघ होता समोर आणि एका चेंडू मध्ये 7 धाब्याची गरज असताना समीर या गोलंदाजानं चुकी केली होती. वाईट चेंडू हाताळला होता आणि 1 चेंडू 6 चा सामना आला. तदनंतर त्या फलंदाजानं 9व्या क्रमांकाच्या फलंदाजानं षटकार ठोकला होता आणि फायनल मध्ये थेट प्रवेश केला होता. आणि फायनल देखील त्याच टीमनं मारली, म्हणजेच वेळूक. क्या बात आहे. ओहो, यावेळेस मात्र नाही, झेल टिपला गेलाय चूक. जतीन शेवटच्या चेंडूवरती बाद होतोय आणि या मॅच मध्ये विन झाली आहे टीम बामने. क्या बात आहे, लाजवाब कामगिरी सुरेख झाली. जतीनचं देखील कौतुक करावं लागेल, चांगली फाईट केली. हार्डलक टफलक टीम तानसा टीम. तर कॉंग्रॅच्युलेशन, नेक्स्ट मॅच मध्ये दाखल होतीये टीम अर्थातच बामने.